तात्या नमस्कार. नमस्कार. प्रथमतः आपलं अभिनंदन. आपल्या नेतृत्वाखाली माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर असतील, श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर असतील, आमदार सचिनदादा पाटील असतील यांनी पलटण नगरपालिकेवरती भाजपा व राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला. याबद्दल आपले व आपल्या टीमचे मनापासून अभिनंदन. आज आपण बोलतोय येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं कोणाकोणाची युती होईल, कोणाची आघाडी होईल, त्यामध्ये खरा रोल तुम्ही अदा करणार आहात. काय कल्पना आहे आपल्या? प्रथमतः फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला फलटणकरांनी जे भरभरून प्रेम दिलं आणि 25-30 वर्षाची एक हत्ती असलेली सत्ता बदलून हे फलटण शहरासाठी एक नवं पर्व चालू केलं, त्याबद्दल फलटणवासियांना प्रथमतः मी धन्यवाद देतो, त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. यानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे. या निवडणुकीमध्ये सुद्धा माझी एक महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कुठलाही वादविवाद न होता ही आमची युती राष्ट्रवादीची आणि भाजपची टिकून आम्ही निवडणुका लढवल्या. पहिलं प्राधान्य आमचं भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची युती अवैध राहून कुठल्याही प्रकारे त्यामध्ये कोणाला त्या युतीला तडा जाणार नाही अशी माझी भूमिका राहणार आहे. आणि निश्चितपणे या भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवारांच्या गटाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढवल्या जातील असं माझं मत आहे. तरीही सातारा जिल्ह्यात आपण आता जर महानगरपालिकांच्या राज्यातील निवडणुकांचं जर चित्र आपण जर पाहिलं तर कुठली युती कशीही आणि कसल्या प्रकारच्या युत्या झाल्या ते तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे. म्हणजे त्याप्रमाणे होऊ नये असं मला वाटतं. तरीही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत कुणाशी कशी युती होईल वरिष्ठ पातळीवर हे आज सांगणं शक्य नाही. प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक पक्षाची भूमिका वेगळी असेल असं मला वाटतं. त्यामध्ये कदाचित राष्ट्रवादी दोन्ही पुणे महानगरपालिकेत एक आले तशाच जिल्ह्यात एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही. कदाचित शिंदे शिवसेना भाजपची युती होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे निवडणुका लागल्यानंतरच या युतीचं चित्र स्पष्ट होईल. पण काही झालं तरी येणारी जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक ही आम्ही आपले माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर आणि विद्यमान आमदार सचिन पाटील, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शिवरूपराजे खर्डेकर हे सर्व मिळून वरिष्ठ नेते यांना एकत्र ठेवून आणि यामध्ये कुठल्याही प्रकारे आपल्या युतीला तडा जाणार नाही आणि फलटणच्या राजकारणामध्ये आहे ती स्थिती कायम राहील अशा उद्देशानं सर्वांना एकत्र ठेवण्याचं काम मी करणार आहे. आणि निश्चितपणे त्यामध्ये मला यश येईल, त्यामध्ये कुठलीही अडचण वाटत नाही. आणि कशीही युती झाली, कुठलीही युती झाली तरी या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये फलटण तालुक्यातील लोकांची जर आजची परिस्थिती आणि त्यांनी मनावर घेतलेलं परिवर्तन याचा जर आपण विचार केला तर मग गेल्या विधानसभेपासून ह्या परिवर्तनाची लाट फलटण तालुक्यात तयार झाली. ती लाट फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीत अधिक भक्कम झाली आणि त्यापेक्षाही राहिलेली लाट ही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आणखीन तीव्र स्वरूपात भक्कम होईल असा विश्वास मला वाटतो. आणि 100% या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आम्ही घवघवीत यश मिळवून पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेवर आमचा भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचा किंवा त्यावेळेला तत्कालीन पुढे भविष्यात कुठल्या युती होते कुठल्या युतीच्या माध्यमातून पण आम्ही आमचा झेंडा लावल्याशिवाय राहणार नाही. आणि 100% फलटण तालुक्यामध्ये आज आपण जे प्रवेश होतात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाजपमध्ये होतात ही जी परिस्थिती पाहिली आणि मीही सारख्या तालुक्यात दौऱ्याच्या निमित्ताचा शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या अंतर्गत तालुक्यात अनेक ठिकाणी मी त्या दौऱ्यामध्ये होतो आणि एकंदरीत तालुक्याची परिस्थिती पाहिली तर लोकांनी स्वतः मनावर घेतलं आहे. त्यामुळं
फारसं राजकीय नेत्यांच्या पेक्षा लोकांच्या मध्येच एक परिवर्तनाची लाट आणि विद्यमान सत्ताधारी आणि यांच्याविरुद्धची चीड अशी अस्वस्थ परिस्थिती निर्माण झालेली दिसते. म्हणून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये 100% आम्ही युतीचा म्हणजे आमची भाजपची कोणाबरोबर युती होईल त्या युतीचा झेंडा फडकवून घवघवीत यश या निवडणुकीत आम्ही मिळवू, यामध्ये कुठल्याही तीळमात्र माझ्या मनामध्ये शंका नाही. डॉक्टर युवतीच्या आत्महत्या प्रकरणी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्यावर अगदी मोठ्या प्रमाणावरती आरोप प्रत्यारोप झाले. या आरोप प्रत्यारोपामध्ये आपण काही दिवसापूर्वी थेट नाव घेत श्रीमंतांच्यावर अगदी रोखठोक बोलला होता. त्यानंतर माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी तुम्हाला साखरवाडीमध्ये येऊन एकेरी उल्लेख करीत तुला सुरवडीत येऊन लोळवेल असा दम भरला होता. याबाबत आपण काय सांगाल? आता मला साखरवाडीच्या सभेमध्ये सगळ्या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यामध्ये त्यांनी दम दिला होता. इथंच काय फलटणमध्येच काय पण सुरळीत येऊन लोळवेल अशा प्रकारचा दम दिला होता हे सर्व तालुक्याला माहीत आहे. पण या फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं याच प्रल्हाद पाटलांनी फलटणमध्ये येऊन रामराजांना फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीत लोळवलं. याच्यापेक्षा आणखीन विशेष वेगळं सांगायची काय गरज नाही. आता आपण अगदी क्लिअर आणि स्पष्ट बोलला, परंतु आता होणाऱ्या 15 तारखेच्या महापालिकांच्या निवडणुकांच्या नंतर कदाचित म्हणण्यापेक्षा 99% शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि भाजपा सातारा जिल्ह्यामध्ये एकत्र निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवेल. यावेळी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकरांचे बंधू श्रीमंत संजीवराजे असतील, श्रीमंत रघुनाथ राजे असतील आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर असतील किंवा आमदार सचिनदादा पाटील असतील किंवा शमशेरदादा असतील. मग जर भाजपा आणि सेनेची जर युती झाली तर यावेळी तुमची ज्येष्ठ नेते म्हणून श्रीमंत रामराजांना काय सूचना राहतील आणि माजी खासदार रणजितसिंहांना काय मार्गदर्शन राहील? तर ही शक्यता मी नाकारली नाही. अगोदर मी आपल्याला सांगितलं की कुठल्या वेळेला कुठली युती होईल आत्ता सांगणं शक्य नाही. तुम्ही म्हणता तशी शिवसेना आणि भाजपची युती झाली तर मला वाटतं जिल्ह्यात युती जरी झाली तरी प्रत्येक तालुक्याची परिस्थिती ही वेगळी असणार आहे असं मला वाटतं. प्रत्येक तालुक्यामध्ये ह्या युतीमध्ये निवडणुका लढवल्या जातील असं मला वाटत नाही. कारण प्रत्येक तालुक्याची परिस्थिती वेगळी, प्रत्येक तालुक्यातली राजकीय चित्र वेगवेगळे. म्हणजे ठराविक ठिकाणी ही युती होऊ शकते, परंतु त्याचा अर्थ जिल्ह्यात झाली वरिष्ठ पातळी म्हणून सगळ्या तालुक्यामध्ये ती युती होईल किंवा त्याची अंमलबजावणी होईल असं मला वाटत नाही त्यावेळच्या परिस्थितीत. तरीसुद्धा जर तशी परिस्थिती निर्माण झाली तर वरिष्ठांच्या सूचनेनुसार म्हणजे ते वरच्या पातळीवर एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांच्या सूचनेप्रमाणे या स्थानिक पातळीवरचे निर्णय घ्यावे लागतील. परंतु मला नाही वाटत अशी युती झाली तरी फलटणमध्ये मग पक्षविरहित किंवा आपल्या गटवाईज निवडणुका लढवल्या जातील असं मला वाटतं. आजकाल निसर्ग हे राजकारणाचं मुख्य केंद्रबिंदू बनत आहे. या केंद्रबिंदूमध्ये भविष्यामध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा राजकीय मिलाप ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील या निसर्गाच्या सान्निध्यात करतील का असं आज तरी मला वाटत नाही. परंतु भविष्यात असा जर योग आला आणि असे प्रयत्न चुकून माझ्या हातून जर झाले आणि त्याला जर यश आलं तर याच्यासारखा आनंद मलाही नाही आणि तालुक्यालाही नाही असं मला वाटतं. त्याला जोडून एक असा प्रश्न आहे की श्रीमंत रामराजे साहेब अजूनही सांगतात की मी राष्ट्रवादीमध्येच आहे. यावर आपलं मत काय? राष्ट्रवादीमध्ये आहेत म्हणजे ते तांत्रिकदृष्ट्या राष्ट्रवादी अजित पवार गटात आहेत हे कुणी नाकारू शकणार नाही. विधान परिषदेचे आमदार आहेत, ते मुदत संपेपर्यंत आज तरी ते पक्षात आहेत. पक्षानं त्यांना किंवा कुठनं बडतर्फ किंवा केलं नाही किंवा कुठली नोटीस दिली नाही, कुठं काय नाही म्हणून ते म्हणतात ते बरोबर आहे. अधिकृतरित्या ते राष्ट्रवादी अजित पवार गटाबरोबर आहेत हे काय आम्ही नाकारू शकत नाही. फलटण तालुक्यातील जनतेच्या प्रचंड अपेक्षा तुमच्याकडून आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांकडून आहेत.
शहराचा बऱ्यापैकी कायापालट करण्याचा प्रयत्न सुरू आहे आपल्या दोघांकडून, परंतु ग्रामीण भागामधील अद्यापही 70% मुलांना नोकऱ्या नाहीत. याबाबत नाईकबोमवाडी MIDCचा प्रयत्न कुठंपर्यंत आला आहे आणि कधी त्या तरुणांना तिथं रोजगार उपलब्ध होईल? MIDC या नाईकबोमवाडी MIDCच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी परवा फलटण नगरपालिकेच्या प्रचाराच्या वेळा आले होते, त्यावेळेला त्यांनी स्पष्ट संकेत दिलेत. माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांनी वेळोवेळी आपल्या माध्यमातून लोकांना सांगितलं आहे, एक फार मोठा उद्योगशी जी एक चर्चा चालली फडणवीस साहेबांची मुख्यमंत्र्यांच्या मार्फत, आणि लवकरात लवकर नाईकबोमवाडीमध्ये एक फार मोठा उद्योग आणण्याचा त्यांचा मानस आहे. आणि फडणवीस साहेबांनी त्यांना सिग्नल दिल्यानंतर ते त्यांच्या माध्यमातून निश्चितपणे हा मोठा उद्योग येईल. आणि खासदारांच्या मते आणि फडणवीस साहेबांच्या मते किमान 25,000पेक्षा जास्त बेरोजगार लोकांना त्या MIDCत एका कंपनीत नोकरी मिळेल. आणि नंतर हळूहळू MIDC जशी वाढेल तसे तालुक्यातील अनेक, माझ्या माहितीप्रमाणे 75% लोकांना तरी रोजगार मिळण्याची, उपलब्ध होण्याची शक्यता नाईकबोमवाडी MIDCमध्ये होईल. आणि कमीशा MIDCमध्ये म्हणजे सुरोळी MIDCमध्ये सुद्धा कमीस कंपनीच्या शिवाय आत्तासुद्धा 4-5 कंपन्या येऊ घातलेल्या आहेत. बऱ्याच कंपनीची कामं चालू आहेत. त्यामध्ये ट्यूब इंडिया प्रायव्हेट लिमिटेड असेल, अनेक अशा कंपन्यांची कामं चालू आहेत. त्यामध्ये सुद्धा जास्त प्रमाणात नाही, पण निश्चितपणे सगळ्या कंपन्यात मिळून 1,000 ते 1,500 लोकांना रोजगार मिळण्याची निश्चितपणे संधी या निमित्तानं आहे. आणि त्या कंपन्यांशी मी स्वतः, आमचा धनंजय दादा, रणजित नाईक निंबाळकर आमदार सातत्यानं त्या व्यवस्थापनाशी संपर्कात आहोत. आणि निश्चितपणे त्यामध्ये तालुक्यातील 1,000 ते 1,500 लोकांना नवीन रोजगार उपलब्ध करून देण्यामध्ये येत्या 4-6 महिन्यातच निश्चितपणे यश मिळेल याची मला खात्री आहे. फलटण तालुक्यामध्ये एक सध्या सतत चर्चा आहे की साखरवाडीचा कारखाना तात्यांच्याकडून काढून घेतला, त्याचा राग तात्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे. येणाऱ्या श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंके पाटील हे श्रीराम कारखान्याची सत्ता खेचून चेअरमन पदावर असतील, याबाबत आपलं मत काय? चेअरमन पदावर मी 100% नसणार, परंतु सत्ता खेचून आणण्यामध्ये सिंहाचा वाटा माझा असेल आणि त्या प्रयत्नाला सुद्धा 100% यश येईल असं मला वाटतं. दुसरं एक या निमित्तानं आपण विचार नाही, पण मला सांगावंसं वाटतं, तो योगायोगाच्या काही गोष्टी असतात, अंधश्रद्धा मी मानत नाही. परंतु साखरवाडी कारखान्याचा जर इतिहास पाहिला तर आपटे ग्रुपची प्रॉपर्टी किंवा हा कारखाना, मी आपल्या समोर माहिती जर असेल, पहिल्यांदा कारखाना घेतला विजयराव बोरावके, चिमणराव कदम यांनी घेतला. विजयराव बोरावकेंचे माधवराव आपटेंचे संबंध विचारात घेऊन त्यांच्यामार्फत चिमणरावनी त्यावेळेला आमदार होते, त्या दोघात त्यांच्या मध्यस्थीनं चिमणराव कदमांनी हा कारखाना न्यू फलटण शुगर कंपनी नवीन स्थापन करून ताब्यात घेतला. या आपटे ग्रुपच्या कारखान्याचं एक वैशिष्ट्य किंवा त्यांची प्रॉपर्टी कोणाला दार्जिन नाही असं लोक म्हणतात, अंधश्रद्धा मी मानत नाही. परंतु योगायोगानं या कारखान्याच्या बाबतीत त्यावेळेला चिमणरावचं सगळं राजकीय जीवन उद्ध्वस्त झालं. कारखाना घेतल्यानंतर थोड्या दिवसात त्या कारखान्याची सूत्र विष्णुपंत गाड्यांच्याकडे आली. विष्णुपंत गाड्यांचं सुद्धा प्रकृती सुद्धा तब्येतीनं त्यांचं निधन झालं. त्याच्यानंतर शामराव भोसलेंच्या ताब्यात आला, त्यांची काय अवस्था झाली. त्याच्यानंतर योगायोगानं माझ्याकडं कारखाना आला. मी 15-16मध्ये बंद अवस्थेत असलेला कारखाना घेऊन 15-16 वर्ष अगदी व्यवस्थित चालवला. माझं काय झालं ते तुम्ही बघता. आणि त्याच्यानंतर योगायोग म्हणा काय म्हणा, हे दत्त इंडियात किंवा रामराजेने माझ्याकडून हिसकावून घेतला किंवा NCLTतून घेतला, काही असेल त्याचं म्हणा, परंतु तो कारखाना परत त्यांच्याकडे आल्यानंतर जे चिमणरावच्या बाबतीत घडलं ते योगायोगानं रामराजेच्या बाबतीत घडलं. म्हणून ती अंधश्रद्धा नसली तरी त्या जे आहे चर्चा, त्या चर्चेवर मला थोडाफार विश्वास बसायला लागला आहे. न्यायप्रविष्ट बाब असल्यामुळं आम्ही तो प्रश्न विचारला नव्हता, पण पुन्हा एकदा साखरवाडी कारखान्याला धक्का तंत्र वापरून ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंके पाटील हे फलटण तालुक्याचे राजकीय हिरो होतील असं साखरवाडी भागामध्ये अनेक तरुणांचा होरा आहे.
कारखान्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर आज ज्या प्रतिक्रिया जर तुम्ही जरी माझ्या परस्पर परिसरात किंवा तालुक्यात घेतल्या, हे पेमेंट राहिलं का राहिलं, कसं राहिलं, कारखाना माझ्याकडून कसा गेला, कसा घेतला गेला, हे जर आपण लोकांच्या सर्वसामान्य म्हणजे अगदी आमच्या विरोधकांच्या जरी प्रतिक्रिया तुम्ही घेतल्या तर आज सत्य बाहेर येते. आता कारखाना माझ्याकडून जवळ 5-6 वर्षाचा काळ झाला. त्यावेळेला अडचण काही नव्हती. कारखान्याची अडचण मी अनेक वेळा आपल्यालाही सांगितलं आहे. फक्त न्यू फलटण शुगरवर सगळ्या बँकांचं मिळून 57 कोटी रुपयाचं कर्ज होतं. जी बँक NCLTत गेली म्हणण्यापेक्षा ज्यांनी घालवली NCLTत प्रयत्न सुरुवात केली की कॉस्मॉस बँकेचं केवळ 12 कोटी रुपये कर्ज NCLTचं 12 कोटी रुपयासाठी बँक NCLTत गेली म्हणजे सगळ्या बँका मॅनेज करून, सगळ्या बँकेचे करून, आर्थिक काय देवाणघेवाण करून ह्या NCLTची प्रक्रिया घडवून आणली. असं काय फार मोठं झालं काय कारण झालं नव्हतं. आणि NCLTत जायचं तर मला एक भविष्यातला एक प्रमुख विरोधक आपल्या तालुक्यात तयार होतोय, त्याला नेस्तनाबूत करण्याच्या उद्देशानं ही एक षडयंत्रच रचलं गेलं फलटण शुगरच्या बाबतीत. मग त्यावेळेला पेमेंटसाठी माझ्याकडे येणारे पैसे थांबवून प्रत्येकाला वेगळ्या पद्धतीनं फोनवरनं सांगून देऊन हा कारखाना अशा प्रकारे आम्ही ताब्यात घेतो, हे घेतोय, तुम्ही पैसे दिले तर ते अडचणीत याल, तुम्ही हे येताल, म्हणून एक आर्थिक कोंडी सगळ्या बाजूनं माझ्या बाबतीत केली गेली. उदाहरणार्थ मी यशवंत खराट्यांच्याकडे पैसे मागितले, मला द्यायची तयारी झाली आणि मग त्यांना फोन लगेच करून सांगितलं की हे असं असे तुम्ही अडकाल. खराट मी एका पार्टीनं थांबवलं थोडक्यात. मी दुसऱ्या पार्टीकडे गेलो. माझे अधिक चांगले गुडविलमध्ये संबंध होते आणि मला एका वेळी 50-50, 60-60 कोटी रुपये देणाऱ्या कंपन्या माझ्या हातात होत्या आणि बँकेच्या कर्जाशिवाय असे खाजगी माध्यमातून पैसे घेऊनच मी 15-16 वर्षे कारखाना चालवत होतो. त्यावेळेला दुसऱ्या पार्टीकडे मी गेलो. दुसऱ्या पार्टीकडे गेलो की ती दुसरी पार्टी परत मला म्हणायची, त्यांनी सांगायचं की त्या पार्टीचं की पहिली कंपनी गेले 5-7 वर्षापासून 10 वर्षापासून न्यू फलटणला पैसे देते आणि मग आता त्यांनी का नाकारलं. एक संशयाचं भूत निर्माण केलं गेलं आणि त्यामुळं एक विशिष्ट परिस्थिती निर्माण केली. तशी काय निर्माण झाली नव्हती. माझ्या माहितीप्रमाणे अरविंद मेहता आपले ज्येष्ठ पत्रकार साक्षीदार आहेत आणि अनेक पत्रकार साखरीच्या ऑफिसमध्ये त्यावेळेला बसले होते. तर माझ्याकडं पैसे येणार त्या दिवशी मी स्पीकर फोनवर लँडलाईनवरनं फोन लावून त्या पार्टीशी बोललो होतो आणि दुसऱ्या दिवशी ती पैसे पाठवणारी पैसे अचानकपणे पैसे द्यायची थांबली आणि हे पत्रकारांच्या समोर झालेले. त्याला अरविंद मेहता आणखीन आता मला नाव आठवत नाहीत पण 4-5 पत्रकार होते आणि त्यांच्यासमोर मी असं बोललो होतो त्या पार्टीशी उद्या येणार आणि त्या पार्टीला मी सगळं त्या पत्रकारांच्या देखत विचारलं होतं. प्रेस कॉन्फरन्स चालली, प्रेस कॉन्फरन्समध्ये मी पेमेंट वसाचं होईल वगैरे सांगू. तर त्याच देखतच सांगितलं होतं. हे सगळे पत्रकारांनी ऐकलं होतं तिथं. म्हणजे हे एक षडयंत्र रचलं गेलं आणि पैसे देणाऱ्यांना असे वेगवेगळ्या प्रकारची भीती घालून हा एकंदरीत एक उद्देशच होता. कसल्याही परिस्थितीत आर्थिक कोंडी माझी केली गेली आणि त्यामुळं हे घरात न घडणाऱ्या गोष्टी घडल्या. ठीक आहे, मी त्याला दोष देत नाही तिथं, पण त्याचं प्रायश्चितसुद्धा आता भोगावं लागलं असं मला वाटतं. धन्यवाद.